टेन्शन आलं मला मायबाई. या सुना काय प्लॅन करू आला काय माहीत आता पंचफुलाच्या तिघीच्या तिघी. मी गेलती तर काहीतरी बोलू राहिल्या होत्या. बरंच झालं मी ऐकलं काय म्हणून राहिल्या आणि काय नाही. तर हे मंधवी सून आहे ना हिची, हे लय शातीर आहे. पंचफुलाची मंधवी सून लय शातीर आहे. हे काही ना काही प्लॅन करू शकते. मागच्या बारीनं बिनच काढलं होतं मला घराच्या बाहेर. मस्त प्लॅन बनवला आणि मला प्लॅनमध्ये फसवलं आणि आयडियानं काढून दिलं. आता काय करू मी, काय करू. मलाच काहीतरी प्लॅन करायला लागेल तेव्हाच होईल. ते प्लॅन करायच्या पहिले मीच काहीतरी प्लॅन करतो. नाही तर मग जा लागेल मायबाई मागावाले मला वापस. आणि तिथे गेली की माहीत काही धडाची नाही आहे मायबाई. निरा कामच सांगत राहते. आता हे करा, आता ते करा, आता लेकरू वागवा, आता हे करा, आता ते करा. इथं मस्त आहे माय. आरामात राहा, आरामात खा आणि चुगलेही करायला भेटतात. आणि तर वर बी करतात मायवाली हिच्या सुना, पंचफुलाच्या सुना, पंचफुलाच्या धाकानं. इथं मस्त आहे मायबाई. आता काय माहीत आता काय होते काय नाही. ते ह्या सुना काहीतरी प्लॅन करू राहिल्या महाभारत. पण त्याला नाही माहीत ना माझं नाव कौसाबाई आहे. कौसाबाई मी का त्याला बस्सर जाणार येऊ का. त्याच्यापेक्षा जास्त दुनिया पाहिलेली आहे मी बरोबर त्याचे प्लॅन बरोबर फेल करतो. मी बरोबर करतो. त्याच्यापेक्षा तगडा प्लॅन बनवतो आता मी. पाय ना आता. कौसाबाई, ओ कौसाबाई, काय करू राहिल्या व. ऐ मायबाई पंचफुला आली वाटते. आता हे पंचफुलासमोर काही ना काही नाटक करायला लागेल. आता नाटक करतो हिच्यासमोर. ऐ मायबाई, कौसाबाई काय झालं तुम्हाला. काऊन असा तोंड लटकून बसला माय. काय झालं. बरं नाही वाटत आहे का तुम्हाला. नाही वा तसं काही नाही. मी म्हणत होती जातो म्हटलं आता मी माघारी. जातो ना आता. लय दिवस झाले आता राहिली. आता तर सुनायची जीवार आहे तशी माय. मला पाहू बुढी हायच म्हणीन चालली नाही गावाले. जातो ना माय मग मी माघारी. हो माय लय दिवस झाले. तुम्हाला तुमच्या घरची आठवण येत असेल नाही. जा मग. ऐ मायबाई मी तुम्हाला म्हणायला आली होती आता की माझ्या दोस्तींची इथं भजन आहे. चालता का भजनाले. म्हणू 4-5 भजनं आणि चाललं येऊ. ऐ मायबाई आली असती हो मी. आली असती भजनाले. पण माझ्या डोकंच लय दुखू राहिलं बाई ना. आणि हे गुडघे लय दुखतात. बुढ्यापणात लय दुखतात. आता लय दुखू राहिले हो. माझे गुडघे दुखू राहिले आणि डोकंही लय दुखू राहिलं. नाही तर मी आलीच असती मी. पण आता नाही येऊ शकत हो मी. तब्येतच बरी नाही वाटत आहे बाई ना. तब्येतच साथ नाही देत. ऐ मायबाई आता तर चांगले होते तुम्ही. अचानक काय झालं तुम्हाला. नाही वा माय अचानकच दुखायला लागलं म्हणूनच तर बसले मी अशी. हो मायबाई आता तुम्हाला तुमच्या घरी गेल्याशिवाय काही करमीन नाही वाटते मला. तोपर्यंत तुमचं काही दुखणं बशीन नाही. आता तुम्हाला आठवण आलीशीन ना घरची नाही. नाही तसं काही नाही. असं दुखत आहे माया. करा आराम करा तुम्ही. मी कविताला सांगतो की मस्त अद्रकवाला चहा बनव चांगला घमघम दुधाचा आणि आत्याला नेऊन दे म्हणून. कौसा आत्याला थांबा मी सांगतो तिला. विनोद नाही तर दीपक आला तर सांगतो तुम्हाला. दवाखान्यात घेऊन झाले चालेल जसं त्याच्यासंग दवाखान्यात. हो दवाखान्यात जातो मी. मला लय गलाटपणा आला. 2-3 सलाईना लावून घेतो म्हटलं. लय गलाटपणासारखं वाटत आहे. बरं लावून घ्याल मग 2-3 सलाईना. येऊ द्या ना दीपकले नाही तर आपल्या विनोदला येऊ द्या दुकानातून. आता येणारच असतील ते. मग तुम्ही दवाखान्यात चालले जा. मी सांगून देतो तसं सुट्टी आले की आत्याची तब्येत खराब आहे. आत्याला दवाखान्यात घेऊन जायला लावतो म्हणून. बरं बाई ना आराम करा बाई. जातो मग मी. हो जाय काय नाही बाई पंचफुला तोंडापुरती तर म्हणती माय मला की काऊन चालल्या ताई राहून जा का काही काही नाही म्हटलं तिनं मला. तुम्हाला आठवण आली अशी म्हणते. जा म्हणते मग तुमच्या घरी. पाय ना कशा आहेत त्या. अशाच असतात ह्या भावजया. मायबाई या पंचफुलाने बी मला तोंडापुरती नाही म्हटलं की काल्या चालल्या ताई राहून जा का काही काही नाही. आता मलाच काहीतरी प्लॅन करायला लागेल. असं नाही आता सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है. आता उंगली टेढ़ी करायचा टाईम आलेला आहे. आता काही ना काही नाटक कर कौशे. नाही तर मग पाय बाई तू काही खरं नाही आहे. माय बाई घरी जाऊन काही फायदा नाही आहे. तिथं ते माहीत सून काही कामाना धामाची काही एक गोष्ट नाही ऐकत नाही काही नाही. ते कुरकुर करत राहते. हे करा आता ते करा आता. तिच्या कोण ऐकत बसेल माय तिचं. इथं मस्त आहे मी. इथं मस्त आरामात आता पाहतो ना आता काय करायचं आहे. बरोबर आता मी प्लॅन करतो. ताई तुम्ही पाहिलं का भाजी गिजीत मीठ गीठ बरोबर आहे का. पाहिलं का. हो पाहिलं मी ना. भाजीत मीठ गीठ बरोबर आहे. भाजी तर मस्त बनवली बाई ना कविताला मस्त भाजी बनवता येते. मस्त भाजी बनवली फणसची. हो का ताई चांगली बनवली का. हो मस्त बनवली. सुप्रिया मी काय म्हणून राहिली कविताला सांग की कौसा आत्याच्या रूममध्ये 1 कप चाय घेऊन जा म्हणा. कौसा आत्याची तब्येत चांगली नाही आहे. डोकं दुखत आहे म्हणते. हातपाय दुखत आहे आणि गलाटपणासारखं वाटत आहे. ते 1 कप चांगला मस्त अद्रकवाला चहा बनवून कौसा आत्याच्या रूममध्ये घेऊन जायला आणि थोडंसं डोकं बी दाबून देजो म्हणा. काऊन काय झालं त्या. अहो बाई ना कौसा आत्याची तब्येतच चांगली नाही म्हणते. डोकं दुखत आहे हातपाय दुखत आहे गलाटपणासारखं वाटत आहे म्हणते. तब्येत नाही आहे चांगली. मी काय म्हणून राहिली आपलं दीपक विनोद नाही तर मग जीवन याच्यातलं कोणी आलं तर कौसा आत्याला दवाखान्यात घेऊन जायला लावशील. तुला सांगू राहिली मी. आणि एखादी सलाईन मला देऊन आणसान म्हणा आत्याला. आपल्या घरची पाहुणी नाही माय. आपली जिम्मेदारी आहे ध्यान देणं कौसा आत्याचं. तब्येत जास्त खराब झाली तर काय करावं बाबा. बुडा माणूस आहे. दवाखान्यात घेऊन जायला लावशी ना. मी चालली माझ्या दोस्तींच्या इथं भजनचा कार्यक्रम आहे म्हणते. तर मी भजनाला चालली. तर तुला सांगू राहिली तेवढं करून ठेवशी ना. हो आत्या. कविता कुठे आहे. तर कविता तर नाही दिसू राहिली. कुठे गेली ते. आत्या कविताचं काम केलं आणि तिच्या रूममध्ये जाऊन आराम करू राहिली बा ते. आणि तुम्ही काय करू राहिला तर तुमचे कामं नाही झाले का मग. नाही मी म्हटलं थोडेसे भांडे आहे स्वयंपाक झाल्यावर निघालेले ते भांडे घासून घेतो म्हटलं. आणि सविता म्हणते गॅसचा ओटा गिटा साफसूफ करून घेते. मग झालं आमची कामं. काऊन कविताला नाही समजत का की स्वयंपाक केला तर स्वयंपाकाचे भांडे घासावं गॅसचा ओटा साफसूफ करावं हे समजत नाही का तिला जास्त डोक्यावर नका चढू तुम्ही. तुमच्या जानते मा डोक्यावर चढीन मग. आणि तिला तिच्या रूममध्ये आवाज द्या महाराणीले म्हणा चहा बनव म्हणा कौसा आत्यासाठी. हो आत्या.
हो आता काय करू राहिली? आठवण राहील ना तुला मी न जे सांगितलं ते? हो ना, राहील ना आठवण. सांगतो कविताला चहा करायला सांगतो. बरं येतो मग मी. हा या ना या. नाही बाई ताई, आता हेच राहिलं होतं का? डोकं दाबा आणि हातपाय दाबा. ताई हे जे आता बोलली ना एवढी, हे पुरी पट्टी म्हटलं कौसात्याची शिकवलेली आहे. पुरे शब्द कौसात्याचे आहे म्हटलं. पहिले तर मागं लागतच होती आता आपल्या. हां तर आता जास्तच लागत आहे मी बी मागं. कौसात्याने काही ना काही सांगतच राहते. हो माय ताई, आता कौसात्याची तयारी करायला लागेल. त्याच्या घरी पाठवायची त्याईले. नाही तर कौसात्याचं बस चालला ना तर आपल्यालाच आपल्या घरी पाठवून देईन, आपल्या मायबापाच्या घरी. म्हणून कौसात्याला आता त्याच्या घरी पाठवाच लागेल. आता काही ना काही मला प्लॅन करावंच लागेल. हो माय बाई, कर माय बी लवकर प्लॅन. कौसात्याला पाठव माय बी कौसात्याच्या इथं. आता लय पागल केलं बाई, लय पागल केलं बाई ना. हो माय बाई, मी पागल झाली. पण आता एवढी काऊन ऐकते कौसात्याचं? काऊन ऐकते? माय बाई ताई, तुम्हाला समजत नाही का? कोणत्या सासूले सुनीच्या चुगल्या चांगल्या नाही वाटत? हां कौसात्या सुनेची चुगली करते आणि ते आत्याला आवडते आपल्या. मग कोणी सासूले आपल्या सुनीची चुगली गोड लागते? हो बाई ना, हे तर बरोबर बोलली तू. कोणी सासूले सुनीची चुगली केली तर ते गोडच लागते. असं नाही बरं की सासूजवळ कोणा सुनीची चुगली केली तर सासूला गोड लागते म्हणून. असंही आहे की सुनीजवळ जर कोणा सासूची चुगली केली तर ते सुनीलाही गोड लागते, असं आहे. हो बाई ना ताई, हे तर बरोबर बोलल्या तुम्ही. पण आता सध्याचं मॅटर पाहा लागेल ना आपल्याला, आपल्या घरातलं. आता आपलं जीन हराम झालं ना बाप्पा घरात नाही. हो माय बाई, हेही बरोबर आहे. चला आता काहीतरी करावंच लागेल आता प्लॅन. लवकर बनव माय बाई प्लॅन, लवकर बनव. हो ना, आता तोच विचार करतो ना मी. आता मला माझा दिमाग चालवा लागेल. थांब माय बाई, तू या दिमाग चालवायच्या पहिले मला माझा दिमाग चालू दे, नाही तुम्ही भुलून जाईन ना. अजून आता मलाच बोलेन. कविताला सांगू दे की कौसात्यासाठी कप चहा बनव आणि कौसात्याच्या रूममध्ये घेऊन जाय आणि डोकं घे का हातपाय दाबून दे म्हणून कौसात्याचे. आत्याबाईचा ऑर्डर आला, सांगा लागेल. पण बाई ना, दीपकी नाही आले आणि विनोदी नाही आले आणि जीबी नाही आले अजून. कोण नेईन नाही कौसात्याला दवाखान्यात नाही? कायची हो ताई, तब्येत खराब आहे? काही तब्येत खराब नाही आहे कौसात्याची, असंच सांगू राहिले ते. आता ताईला माहिती आहे ना, आता घरी जायचं टाईम आला आता जवळ. आता काय करा तर बा माझी तब्येत खराब आहे असं टाईमपास करा, असं आहे ते. तुम्हाला नाही समजलं काही, तुम्हाला नाही समजत. नाही आई, सकाळी नाश्ता केला होता, जेवण राहिले आता. आता करीन ना जेवण. आताच भाजी केली मी ना आणि माझ्या रूममध्ये येऊन बसली. तर म्हटलं तू असं फोनवर बोलून घेतो थोडंसं, म्हणून फोन लावला. हो का मा? ठीक आहे. मी काय म्हणतो ती, जेवण घेऊन बरोबर करत जाय. होय, जेवण घेऊन बरोबर करतो ना. काऊन कविता, तू आवाज काऊन असा नाराज सारखा येता? काय झालं सांग मला. काही नाही आई, माझी सासू कुरकुर करत राहते कधी बी. काही नाही होत बाई, बुडं माणूस आहे, थोडं कुरकुर करतेस. ऐका नसते लागत, या कानानं ऐका लागते आणि या कानानं सोडून द्या लागते. काऊन मी मागं नव्हती लागत का तुया? मी कल्ला नव्हती करत का तुले? असं समजायचं की आपली आईच आहे. एवढं काही दिमागावर नको घेत जाऊ, मनावर नको घेत जाऊ. होय, एवढं काही मनावर नाही घेत मी, पण थोडंसं असं अलगच वाटते मला, म्हणून सांगितलं मी ना. काही नाही होत, मोठं माणूस आहे, ऐकून घ्यायचे 2 शब्द बोलले तर. हो नाही, मी नसतो म्हणत काही. आत्या बोलली तर बोलू देतो, चुपचाप ऐकून घेतो. असंच करत जा माझ्या कविता, असंच करत जा. हो आई, काही नाही होत बाई, 2 कामं शिल्लक केले ना तर काही नसते होत. हो आई. कविता, फोनवर बोलू राहिली का तू? हो ताई, आई संग बोलत होती फोनवर. सांगा ना काय काम आहे तर. फोनवर बोलू राहिली का? बोलून घे मग, बोलून घे. नाही ताई, लय वेळची बोलू राहिली फोनवर. बोला ना तुम्ही, सांगा ना काय म्हणतात. आई मी फोन ठेवतो. थोडं सुप्रिया ताई आली, काही काम आहे वाटते ताईले, मग तुला फोन करेन मी. बरं बाई, ठेव काम करून घे, मग मला निस्ताईनं फोन करशील. हो आई, ठेवतो. हा ठेव बाई, ठेव. बोला ना ताई, काय काम होतं सांगा. कविता, आत्या आहे ना भजनाला गेलेली आहे त्याच्या दोस्तींच्या इथं, तर मला सांगून गेलेली आहे की कविताले म्हणजे म्हणे की चहा बनव म्हणून आपल्या कौसा आत्याच्या रूममध्ये नेऊन दे म्हणून. कौसा आत्याचं डोकं दुखत आहे, हातपाय दुखत आहे, म्हणजे तब्येत चांगली नाही आहे, तर चहा बनव आणि कौसा आत्याला नेऊन दे. माय बाई, काय झालं आताच तर चांगल्या होत्या कौसा आत्या. नाश्ता गिस्ता केला आणि मी ॲपल गिप्पल दिलं तर ॲपल खाल्ले, अजून एक ॲपल मागितलं, 2 ॲपल खाल्ले, 2 केळं खाल्ले आणि नाश्ताही केला पोह्याचा. मग काय झालं, खाऊन पिऊन टणटण तर होते आतापर्यंत. आणि अचानकमध्ये काय झालं माय बी आत्याले काय माहीत नाही, ते मला काही माहीत नाही. डोकं दुखत आहे म्हणे, हातपाय दुखत आहे आणि गलाटल्यासारखं वाटत आहे म्हणे. तर आत्या सांगून गेली की चहा सांगशील म्हणून कविताले रूममध्ये घेऊन झाले, चांगला अद्रकचा चहा बनव आणि कौसा आत्याला देऊन ये. आणि दीपक आले तर मला सांगशील, दीपकला सांगायचं आहे की तब्येत खराब आहे बा कौसा आत्याची, तर त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून. बरं ताई, बरं. दीपकजी आता येणारच आहे, मला फोन आला होता त्याचा की बस रस्त्यातच आव म्हणे, येतच आव म्हणे. बरं ठीक आहे. नाही बाई, अचानकच कशी काय तब्येत खराब झाली बाप्पा. आता ती बुडी चांगली होती, टणटण मस्त चांगलं खाल्लं पिल्लं आणि अचानकच तब्येत खराब झाली. याही बुडीचीला नाटक आहेत बाप्पा. चल नाही बाई, चहा बनवून देतो, नाही तर मग आत्या आली ना, आत्याला माहीत पडलं की चहा नाही बनवला तर अजून तोंड चालून जाईन आत्याचं. चल नाही बाई, चहा करून देतो. 5 मिनिट चांगल्यानं बसावं म्हटलं तर कोणी बसूही देत नाही बाप्पा. कोणी ना कोणी काही ना काही काम घेऊन येतच राहते. हे करा ते करा ते करा हे करा. चल नाही बाई, चहा बनवून देतो. काय सुखानं 5 मिनिट बसावं तर बस नाही होत नाही.